नीट ऐक बाळा, माझा प्रेरणादायी संदेश. आज जर तू स्वतःसाठी उभा राहिला नाहीस तर आयुष्य कधी तुझ्यासाठी उभं राहणार नाही. आपण सगळी मोठी स्वप्न पाहतो, मोठं आयुष्य, चांगलं भविष्य, सन्मान, यश, शांतता, पण दररोज तेच आयुष्य जगतो. तोच अलाराम, तोच रस्ता, तीच कारण. आपल्याला बदलायची इच्छा आहे, पण बदलायची किंमत घ्यायची तयारी नाहीये. आपण कोणीतरी येईल याची वाट पाहतो. कोणी मोटिवेट करेल, कोणी संधी देईल, कोणी आपलं आयुष्य बदलेल. पण सत्य एकच आहे, कोणी येऊन तुला वाचवणार नाही. तुझं आयुष्य बदलायला कोणी येणार नाहीये. हे ऐकायला कठीण आहे, पण हेच सत्य, खरं सत्य आहे. लोक फक्त तुझं यश बघायला येतात, तुझा संघर्ष नाही. तू पडतोयस का, थकतोयस का, हे कोणालाही महत्वाचं नसतं. जे लोक पुढे जातात ते वेगळं नसतात, ते जादुई नसतात, ते फक्त रोज थोडं वेगळं करतात. जेव्हा मन म्हणतं आज नको उद्या करू, तेव्हाच खरा निर्णय घ्यायचा असतो. जेव्हा सगळे आराम शोधत असतात तेव्हा काही लोक मेहनत निवडतात. जेव्हा सगळे एक्सक्यूज देतात तेव्हा काही लोक रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. तू रोज स्वतःला एकच प्रश्न विचार, मी आज काय केलं जे माझं उद्याचं आयुष्य बदलेल? कारण आयुष्य उद्याला ओळखत नाही, ते फक्त आज ओळखतं. आणि आज जर तू शांत बसलास तर उद्याही तसाच असेल. तू किती वेळ स्वतःला खोटं सांगणार आहेस, किती वेळ स्वतःपासून पळणार आहेस? तुझ्यात जे काय आहे ते पुरेसं आहे, फक्त त्यावर विश्वास ठेवायला तू अजून तयार नाहीयेस. आज एकच डिसिजन घे, कोणासाठी नाही, तुझ्यासाठी. आज नाही बदललास तर आयुष्य तुला बदलून देणार नाही. वेळ थांबत नाही आणि संधी वाट पाहत नाही. माझे हे विचार तुला जर पटले असते तर ओम चैतन्य नवनाथाय लिहायला विसरू नको, किंवा कमेंट सेक्शनला ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः लिहायला विसरू नका. आणि जाताना तुला एवढंच सांगन, माझे विचार तुझ्या हृदयापर्यंत, तुझ्या आत्म्यापर्यंत पोहोचला असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो सर्व लोकांना शेअर करायला सुद्धा विसरू नको, कमेंट करायला सुद्धा विसरू नको. मी तुझ्या कायम पाठीशी होतो आणि कायम पाठीशी राहणार आहे.